नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत टोटल 5 कंपनीबद्दल बोलणार आहोत, ज्यांनी डिव्हिडंड, स्टॉक स्प्लिट आणि बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. तर सगळ्यात पहिले बोलूया गारमेंट मंत्रा लाईफस्टाईल लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 7.08 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 71.07 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 9.22 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3.78 आणि गारमेंट मंत्रा लाईफस्टाईल लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 45.38%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:1च्या रेशोमध्ये बोनस शेअर अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरवर एक बोनस शेअर मिळेल, म्हणजे एका शेअरचे 2 शेअर होऊन जाईल. चला आता बोलूया KSB लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,970 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 17,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,300 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 2,059.90 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 131.31%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट अनाऊन्स केला आहे. म्हणजे एका शेअरचे 5 शेअर होऊन जाईल आणि KSB लिमिटेडने 1:5च्या रेशोमध्ये स्टॉक स्प्लिट देण्यासाठी एक्झिट डेट ठेवली आहे 25 जुलै 2024. चला आता बोलूया AIA इंजिनिअरिंग लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 4,235 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 40,000 करोड रुपये आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 4,630 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 3,326 आणि AIA इंजिनिअरिंग लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 21.21%चे रिटर्न दिले आहे आणि AIA इंजिनिअरिंग लिमिटेडने 16 रुपयाचा डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि या 16 रुपयाच्या डिव्हिडंडला देण्यासाठी या कंपनीने एक्झिट ठेवली आहे 2 सप्टेंबर 2024. चला आता बोलूया इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 212.50 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 2,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 229 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 32.35 आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 551.84%चे रिटर्न दिले आहे आणि इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेडने ₹0.70 म्हणजे 70 पैसेचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडबद्दल. तर जेव्हा मी हा व्हिडिओ शूट करत आहे तेव्हा या कंपनीचा शेअर प्राईज आहे 5,322.80 आणि या कंपनीचा मार्केट कॅपिटलायझेशन आहे 3,00,000 करोड रुपयापेक्षाही जास्तीचा आणि या कंपनीचा 52 वीक हाय आहे 5,674.75 आणि या कंपनीचा 52 वीक लो आहे 1,767.80 आणि या कंपनीने आपल्या शेअर होल्डर्सला लास्ट 1 इयरमध्ये 176.49%चे रिटर्न दिले आहे आणि या कंपनीने 13 रुपयाचा फायनल डिव्हिडंड अनाऊन्स केला आहे आणि हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेडने 13 रुपयाचा फायनल डिव्हिडंड देण्यासाठी एक्झिट ठेवली आहे 21 ऑगस्ट 2024. तर मित्रांनो,
जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. तर चला आता भेटूया संध्याकाळी 7 वाजता. तोपर्यंत टाटा, बाय बाय.